त्या रामेश्वराच्या चरणांचा सेवक अशी पहिली मला थोडंसं आवर्त घेतलं. स्वतःपुरतं मर्यादित बघणं हे आम्हाला कधीही शिकवलं. तर तो म्हणजे वेदकालीन लोक हे ऊर्जेला देव माना. वेद नुसता म्हणता येतोय यापेक्षा मला तो जर जगता आला, पंचप्राण्यांचा एक आदर्श मानला जातो. कारण नमस्कार. आत्ता आपल्यासोबत आहेत उद्योजक आणि अध्यात्म व्रतस्थ निलेश सरजोशी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा गावचे सुप्रसिद्ध ऐतिहासिक आचरा गावचे ते उद्योजक आणि विविध जबाबदाऱ्या हाताळणारा सांभाळणारा एक माणूस अशीही त्यांची ओळख आहे. प्रथम आपण त्यांचं सर्व प्रेक्षकांच्या वतीनं आणि आपल्या टीमच्या वतीने स्वागत करूया. निलेशजी, तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. निलेशजी, तुमची ओळख विविध म्हणजे अध्यात्म असेल, पर्यावरण असेल, उद्योजकता असेल, वैचारिक विचारधन यासाठी सुद्धा तुमच्याकडे खूप जणं येतात, पाहतात, तुमच्याकडे तो एक आदर्श म्हणून बघतात. तर ह्या सगळ्यापूर्वी तुमचं बालपण म्हणजे तुम्ही घडत असतं तुमचं बालपण कुठे आणि कसं केलं? माझा जन्म आचरे गावचाच आणि माझं 4थीपर्यंतचं शिक्षण हे माझ्या काकांकडे गोव्याला झालं. त्याच्यानंतरचं सगळं माझं शिक्षण आचऱ्यातच, आपली केंद्रशाळा आचरा हायस्कूल असेल तिथपर्यंत झालं. त्याच्यानंतर 12वीपर्यंत मी मालवणात टोपीवालाचा विद्यार्थी आहे. मग मी 1 वर्ष पॉलिटेक्निकही केलं. पण मुळातच माझा जो जन्म जो माझ्या पूर्वपुण्याईमुळे अशा एका घरात झाला की त्या घराण्यावर आचऱ्याचंच नव्हे तर आचऱ्याबाहेरच्या कित्येक लोकांचं श्रद्धास्थान असलेलं जे रामेश्वर मंदिर आपलं जे आहे आचऱ्यातलं, त्याची पारंपरिक अभिषेकी सेवा आमच्या घराण्याकडे आहे पिढ्यानपिढ्या. त्यामुळे त्या घराण्यात आमचा जन्म झाल्यामुळे आम्ही सगळ्यात पहिल्यांदा आमची ओळख जी सांगतो ती उद्योजक किंवा अन्य काही न सांगता त्या रामेश्वराच्या चरणांचा सेवक अशी पहिली ओळख. आणि दुसरं म्हणजे पौरोहित्य हा आमचा मूळ व्यवसाय आणि संपूर्ण आचरा गावची ग्रामउपाध्ये म्हणून तीसुद्धा पिढीजात सेवा. अशा 2 महत्त्वाच्या जबाबदाऱ्या ह्या आमच्या घराण्याकडे. आणि मग आमच्या पिढीतला तसा मी एकटाच असल्यामुळे माझं पुढचं शिक्षण हे फार इंजिनिअरिंग किंवा ह्याच्यात मला आवड होती. मेकॅनिकलचा ट्रेड केला होता मी 1 वर्ष. पण हे इकडचं सगळं बघायला बाबांना काकांना मदत करायची गरज पडायला लागली आणि मग सगळ्यांनी विचार करून मी ते शिक्षण थांबवलं. पण त्यानंतर पुढे मी इंग्लिश लिटरेचरमध्ये BA केलं. मध्ये वेगवेगळ्या उद्योगांच्या साईड बाय साईड प्रयत्न केले हे पौरोहित्य आणि ही देवाची सेवा करत असताना. आणि मग थोडासा मध्ये गॅप घेऊन मी इंडॉलॉजीमध्ये MA केलं. मी त्याच्याकडे येणारच आहे, कारण हा जो मूळ आता तुम्ही हे सांगितलं मी तिथे बरोबर पुन्हा GPMकडे येतो. म्हणजे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मालवण तत्कालीन एक ग्लॅमरसच होतं ते सगळं. म्हणजे आणि अशा वेळी वयही असं असतं की नाही आणखीन काही संधी होत्या आणि त्या संधीही अफाट दिसत होत्या. मुलं बाहेरची त्यावेळी तुमच्यासोबत असायची. मग त्यावेळी मनाला म्हणजे बाकीच्यांनी ठरवलं घरातून आणि तो निर्णय असेल, पण त्यावेळी 18-19 वर्षाच्या निलेशला नेमकं काय वाटलेलं? अगदी बरोबर. आणि अगदी खरं सांगायचं तर हा जो मोह होता हा थोडासा मोह त्या प्रलोभनं जी असतात त्या वयाची, त्या प्रलोभनांना बळी पडण्याची शक्यता मलाच वाटायला लागली. आणि म्हणूनसाठी खरं तर कारण आपण ज्या घराण्यात जन्माला आलो आहे त्या घराण्याला कुठल्याही प्रकारचा काही त्याला बट्टा लागता नाही म्हणा किंवा त्या घराण्याच्या एकंदरीत चाली परंपरा असतील त्याला विपरीत काही आपल्या हातून घडता नाही आणि अशी भीती निर्माण झाली. आणि म्हणूनच मी स्वतःला थोडंसं आवर्त घेतलं आणि मग इथे राहण्याचा निर्णय माझा मी घेतला होता. कारण हे टर्निंग पॉईंट्स येतात का काही खूपदा असं वाटू शकतं की काय परंपरागत काय सांगतायत मला, किंवा हे आणखीन बघा जग किती छान दिसतं बाहेर आणखीन.
बरं, त्यानंतरचा तुमचा प्रवास जो सुरू झाला की मग पौरोहित्याकडे म्हणजे तुम्ही गंभीर होतातच आधीपासून किंवा तुम्हाला सर्व येत होतं, म्हणजे त्यानंतर हे नित्य नियमानं हेच आपलं जीवन आहे, व्रत आहे, हे करताना प्रपंच आहे. मग हा प्रवास कसा होता? पौरोहित्य हे मुळातच आमच्या घरातूनच आम्हाला शिक्षण मिळालं. मग आमचे किशोरपाध्ये गुरुजी म्हणून त्यांच्याकडे प्राथमिक शिक्षण, ते अगदी मुरवणे गुरुजींपर्यंत पुढचं शिक्षण, असं ते अजूनही चालू आहे. शिक्षण हे कधीही त्यातलं संपत नाही. आणि त्याप्रमाणे मी अजूनही मुरवणे गुरुजींकडे जेव्हा जेव्हा त्यांना आणि मला वेळ असेल त्यावेळेला ऋग्वेदाची संहिता म्हणण्यासाठी अजूनही जातो. तर हा शिक्षणाचा भाग झाला. पण मग नुसतं पौरोहित्य करणं यापेक्षा मी असा विचार केला त्यावेळेला की उद्योजक किंवा व्यावसायिकता ह्याच्याकडे मी कसा वळलो ह्याचंही उत्तर याच्यातच मिळेल. की पौरोहित्य काही पूर्ण वेळ नसतं. सकाळच्या वेळात मोस्टली सकाळच्या वेळात पौरोहित्य करून संध्याकाळचा वेळ बऱ्यापैकी रिकामा आपल्याला पौरोहित्यांना मिळू शकतो. मग माझ्याकडे आर्थिक, शारीरिक, मानसिक सगळ्या क्षमता होत्या. त्या अन्य ठिकाणी वाया जाण्यापेक्षा आपण असा काहीतरी उद्योग किंवा व्यवसाय सुरू करावा की जेणेकरून आपल्याबरोबर आजूबाजूच्या 4 लोकांना रोजगार मिळेल, व्यवसाय मिळेल, हे त्यावेळेलासुद्धा माझ्या मनात होतं. कारण सुरुवातीपासूनच आम्हाला अशीच शिकवण होती की स्वतःपुरतं मर्यादित बघणं हे आम्हाला कधीही शिकवलं नाही खरं. कारण पौरोहित्य करताना प्रत्येक घराशी गावातल्या आमचा संबंध यायचा. आणि तेव्हा असं गमतीन म्हणायचे की आपण ह्या सगळ्या गावाचं म्हणजे इथून अध्यात्माला पण सुरुवात होते की आपण जर दुसऱ्याचं चांगलं आशीर्वाद, कारण मुळात पुरोहित म्हणजे आशीर्वाद देणं हे आमचं काम असतं. मग ते जर चांगले आशीर्वाद सगळ्यांना दिले आणि सगळेजण सधन झाले तरच आपल्याला 4 पैसे दक्षिणा किंवा अन्य स्वरूपात जास्त मिळणार, ही भूमिका तेव्हापासून होती. म्हणजे कुणाचंही कधी वाईट चिंतायचं नाही, सगळ्यांचं नेहमी चांगलं होत राहायला पाहिजे. मग त्याचाच वापर करून मग हा विचार केला की आपण पौरोहित्य म्हणा किंवा हे एकट्याने करण्यापेक्षा ह्या सगळ्या क्षमता आहेत तर आपण काहीतरी व्यवसाय करावा. मग मी काजू फॅक्टरीचा व्यवसाय करून बघितला. ड्रायव्हिंग स्कूल, जे इथे सोय नव्हती गावात, कारण जे असलेलं करण्यात मला काही इंटरेस्ट नव्हता. जे काही व्यवसाय अस्तित्वात होते तेच आपण करायचे, आणखी एक भर पाडायची असं मला नव्हतं. जे नाही आहे ते करण्याचा हा वेगळा प्रयत्न होता. तेव्हा मालवणला ड्रम रोस्टेड काजू फॅक्टऱ्या होत्या, आचरा भागात नव्हत्या, काजू फॅक्टरीच नव्हती. तर पहिला प्रयत्न केला, नाही यशस्वी होऊ शकलो. त्यानंतर ड्रायव्हिंग स्कूल आम्ही शिकायला दुसरीकडे जायचो. मग तसं इथले पुढच्या पिढीला होऊ नये म्हणून आपण करून बघूया. मग मी सुरू केल्यावर इथे वेगवेगळे एस्टॅब्लिश 4 ड्रायव्हिंग स्कूल्स आली. परत त्यांच्याशी स्पर्धा करण्यात काय, मुळात काय पैसा कमवणं त्याच्यातून उद्देश फार नव्हताच, ते बंद केलं. असे अनेक 2-4 व्यवसाय करून बघितले. आणि मग मी थांबलो थोडा वेळ, कारण ह्या सगळ्या व्यवसायांना रिअल इस्टेटमध्ये पण काही काळ केलं, पण ते नाही जमलं. मग तिथे पुन्हा एकदा या अध्यात्माचा फायदा झाला की थोडंसं ज्योतिषशास्त्राचं ज्ञान मी मुंबईला जाऊन सोमन गुरुजींकडून प्राथमिक जे आम्हाला आमच्या गरजेपुरतं आहे तेवढं घेतलं होतं. आणि त्याचा वापर करून असं लक्षात आलं की मला या ठिकाणी म्हणजे गार्डनिंग म्हणा किंवा अन्नाशी संबंधित जर आपण काही केलं तर त्याच्यामध्ये यश मिळू शकेल, असं एक मला प्राथमिक समजलं, लक्षात आलं. आणि मग त्याचा वापर करून यावेळेला हे रिसॉर्ट वगैरे हा सगळा आता जो परिसर आहे आमच्या रिसॉर्टचा, हे सगळं माळरान होतं, म्हणजे कवळकाळ गवतपड, गुरं चरायची वगैरे. पण इथे माझ्या काही मित्रांचे 3-4 बंगले आणि माझा एक स्वतःचा घेतलेला होता त्या रिअल इस्टेटच्या व्यवसायाच्या वेळेला, त्याच्यामध्ये आम्ही पर्यटन व्यवसाय सुरू केला काही मित्रांनी मिळून. मग असे ग्रुप आणायचे, त्यांची सोय, कारण इथे आचऱ्यात एकही हे नव्हतं, रिसॉर्ट नव्हतं किंवा अशी सोय नव्हती. आणि हा रिसॉर्टचा व्यवसायच का, तर तेही सांगतो. ते जसं मगाशी म्हटलं की जुन्या काळामध्ये जेव्हा वाहनांची सोय नसायची, काय नसायची, त्यावेळेला गावात समजा कोणाला गाडी चुकली, काय झाली की माझे आजोबा होते, त्यांना बापू म्हणायचे. मग बापू हे बघा पाहुणे आलेले आहेत म्हणून त्यांच्याकडे आणून सोडायचं. आमचं घर खूप मोठं 16 खोल्यांचं घर होतं. मग ती सहज तो माणूस खपून जायचा. रोज 15-20 माणसं जेवायला असायची, त्यात तो एक खपायचा, सकाळी उठून तो जायचा. मग तो
पाहुणचाराची पण आम्हाला त्यावेळेला सवय होती. मग त्याचाच वापर इथे व्यवसायात केला तर तो उत्तम होईल ह्या उद्देशाने आम्ही ह्या पर्यटन व्यवसायात आलो आणि त्याचा मात्र मला खूप चांगला इफेक्ट आला जो अजूनपर्यंत. आणि मग तशा पद्धतीनं मग काही ग्रुप्स मिळायला लागले आणि त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल एक 15-20 वर्षापूर्वी इथे संपूर्ण भागामध्ये बाहेरून विविध प्रकारचे लोक यायचे आणि जमिनी खरेदी करण्याचा एक मोठा ट्रेंड आला होता. त्याला मी माझ्या सगळ्या मित्रांसकट हे घ्यायचो, म्हणजे अशी लोकांपर्यंत जनजागृतीसाठी की तुम्ही जमिनी पूर्ण विकू नका. आज कमी दरात, फार कमी दरात तेव्हा जमिनी विकल्या जायच्या आणि मग अशा पद्धतीनं काहीतरी पर्यटन उद्योग करूया, आपला पर्यटन जिल्हा जाहीर झालेला आहे. तर कोणी धजावायचं नाहीत, कारण त्यातला कोणाला तसा एक्सपिरियन्स नव्हता आणि म्हणून मॉडेल म्हणून पहिलं हे रिसॉर्ट सेट करण्याचा मी प्रयत्न केला. पहिलं रिसॉर्ट जाहीर केलं 2009मध्ये मला वाटतं हे आचऱ्यातलं. आणि त्याच्यानंतर मग आपलं रिसॉर्ट सुरू झाल्यानंतर मग माझे मित्र जेरोन फर्नांडिस आहेत, मोतेस फर्नांडिस, त्यांनी सुरू केलं. मग ते प्रवीण कानविंदे म्हणून त्यांनी केलं. अशी अनेक आणि आता तर आचऱ्यात भरपूरच झाले. पण त्यावेळेला असं कोणी धजावत नव्हतं, एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करायची, काय करायचं, कसं होईल. आणि मग हा जो व्यवसाय आहे रिसॉर्टचा आणि मंगल कार्यालय, आमचं घरात जुनं एक घरी होतं यशवंत मंगल कार्यालय म्हणून, आणि मग इथे ते आम्ही शिफ्ट केलं. मांगल्य, आपण जिथे बसलो आहे ते मांगल्य मंगल कार्यालय. अशा पद्धतीनं उद्योजकतेकडे मी त्या ओघाओघातून वळलो. आपण फार छान सांगितलं. ह्या आत्ताच्या सेगमेंटमध्ये जितक्या वेळात आपण सांगितलं त्यामध्ये फार महत्त्वाचा एक घटक होता की हे नाही जमलं हे पण प्रांजळपणे स्वीकारताना जी प्रसन्नता होती. कारण नेमका तोच एक गोंधळ होतो की खूप केलं जातं, प्रयत्नही सुद्धा जो कोण उद्योजक असेल तो काहीतरी प्रयत्न करतो, पण ते आणि तिथे जग संपल्यासारखं वाटतं. मग त्याच्यावर मात करणं हा एक फार मोठा आपण संदेश दिला. आणि यानंतर मॅच्युरिटीकडे आपण येताना मगाशी पण तुम्ही सांगितलं सुरुवात मी केली, तसं आता पण जेव्हा गेल्या 20 वर्षात पर्यटनाबरोबर पर्यावरण जागृतीसुद्धा होते. मग ही पर्यावरण जागृती होताना देवराई या संदर्भातही तुम्ही म्हणजे जाहीर अगदी नाही पण स्वतःच्या ह्याच्यापासून खूप सुरुवात केली, ते पण तुम्ही जरूर सांगावं. कसं आहे, मगाशी जसं आपण म्हटलं की मुळात आमचा जे घराणं आहे पौरोहित्य किंवा हे अध्यात्म, आता अध्यात्म शब्दशः अध्यात्म म्हणजे फक्त देवदेव करत बसणे असं नाही. आत्म म्हणजे काय तर सगळ्यात महत्त्वाचं ते अध्यात्म म्हटलं त्याच्यावर मोठं, त्याच्यावरच एक लेक्चर होऊ शकतं. पण स्वतःतला एक उच्चतम आनंद मिळणं, ह्या सगळ्या भौतिक विश्वाच्या पलीकडे जाऊन एक आनंद मिळवणं हा जो मूळ उद्देश असतो, तर तो म्हणजे अध्यात्म असं माझं मत आहे. मग तो आनंद आपल्याला कशातूनही मिळवायचा आहे, कारण आता काय आपण गृहस्थाश्रमी आहोत. आता अगदी काय मुक्ती मोक्ष वगैरे इतक्यापर्यंत जरी नाही गेलो तरी एक चांगल्या प्रतीचा आनंद स्वतःला मिळवण्यासाठीच आपण सगळेजण सगळं करत असतो. मग तो आनंद मिळवताना जे आपलं मूळ आहे, कारण ऋग्वेद जो आपला आद्य वेद आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं, जे आज आपण तुम्ही देव हा हे केलं, तर त्यावेळेला असं होतं की आज आपण देवाला ऊर्जा मानतो, पण त्यावेळेला वेदकालीन लोक हे ऊर्जेला देव मानायचे. आणि ही ऊर्जा म्हणजे काय, तर वैदिक ज्या देवता आज आपण बघितल्या तर ह्या सगळ्या निसर्गातील संकल्पनांना देव मानलेले आहेत. मग याच्यामध्ये तुम्हाला अग्नी आहे, वायू आहे, सूर्य, पाणी, जल, म्हणजे जी पंचमहाभूतं आहेत, ही पंचमहाभूतं यांना किंवा यांच्या जे काही काय म्हणायचं त्याला वेगवेगळे फॉर्म्स त्यांना देवता मानलेलं आहे ऋग्वेदामध्ये. ऋग्वेदामध्ये तुम्हाला कुठेही ब्रह्मा, विष्णू, महेश, गणपती, सरस्वती नदीच्या स्वरूपात आहे, लक्ष्मी, अशा देवता आढळत नाहीत ज्या आत्ता आपल्याकडे प्रचलित आहेत. तर या सगळ्या देवता म्हणजे पंचमहाभूतांचं स्मरण किंवा त्यांची कृतज्ञता, किंवा कधीकधी आपण थोडंसं म्हणूया की भीतीपोटी, म्हणजे कडकडणारा जो पाऊस आहे विजांसह, त्याला रुद्र म्हटलेलं आहे.
अग्नीची सगळ्यात म्हणजे 10,500 सूक्तं आहेत त्या ऋग्वेदामध्ये. त्याच्यातली सगळ्यात जास्त आहेत इंद्राची. इंद्र हा सुद्धा म्हणजे अग्नीचाच काहीतरी फॉर्म असेल, अजून तो शास्त्र म्हणजे यांना पण नीट कळलेला नाही आहे. पण अग्नीची 2 नंबरची सूक्तं जी आहे 250च्या आसपास नुसत्या अग्नीची सूक्तं आहेत. कारण त्यावेळेला अग्नी काय काम करायचा की संरक्षणाचं काम. म्हणजे आजही तुम्ही बघा, कुठे जंगलातून जायचं झालं आणि हातातून तुम्ही पेट्टी चूड घेऊन गेलात तर तुम्हाला भय नसतं, कारण अग्नीला बघून श्वापद येत नाही. म्हणजे दिवसा जे काम सूर्य करतो ते रात्री अग्नी करायचा. त्यावेळची परिस्थिती आठवलात तर तुमच्या लक्षात येईल, जंगली भाग असायचा. मग महाभूतं, मग ह्याच्यात कसं आहे तर पंचमहाभूतांमध्ये कुठल्याही एखाद्या भौतिक भूतामध्ये म्हणजे त्या याच्यामध्ये जर तत्वामध्ये बिघाड झाला तर काय होतं, प्रलय येतो. मग अग्नीचं तत्व वाढलं तर अग्निप्रलय होतो, वणवे लागतात. जलाचं झालं तर जलप्रलय होतात. वारा आला तर वादळं होतात. म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये समतोल राखणं गरजेचं आहे. मग पर्यावरण म्हणजे काय, हा पंचमहाभौतिक जो समतोल आहे तो जर राखायचा असेल तर आपल्याला हे आजूबाजूचा जो निसर्ग आहे ह्याची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो राखला पाहिजे. मग मी प्रत्येक वेळी असंच म्हणतो, सगळ्यांची जबाबदारी आहे तर पहिली माझी आहे. बाकीच्यांना सांगण्याचा अधिकार मला तेव्हाच निर्माण होईल जेव्हा मी काहीतरी केलेलं असेल. मग मी हे रिसॉर्ट जे आपण इथे बसलो याच्याबरोबर समोरच्या बाजूला इथे आमची एक 10 एकर जागा आहे. त्याच्यामध्ये आता त्याला 10 वर्ष आली. आता सगळी झाडं तिथली बऱ्यापैकी म्हणजे डेन्स जंगल तिथे झालेलं आहे. त्याला देवराई असं नाव दिलं आहे, कारण देवराई ही संकल्पना जुन्या काळात होती. ती यासाठीच होती की देवाची राई, देवासाठी सोडले राखीव असं जंगल, की जेणेकरून लोक तिथे जाऊ नयेत ते त्या वृक्षांची, कारण त्याच्यात औषधी गुणधर्म आहेत आणि हे सगळं पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ती तोडू नयेत. म्हणून मी स्वतः तिथे साधारण आत्ता 180 जातीची 1000भर झाडांची लागवड गेली 10 वर्ष मी करतो आहे. म्हणजे लोक जी घर बांधताना किंवा अन्य काही डेव्हलपमेंट करताना काढून टाकतात ती आम्ही आणून लावतो, त्या पद्धतीची झाडं. आत्ता 180 प्रजाती तुम्हाला तिथे एका जागी बघायला मिळतील. आणि मग मी अनेक लोकांना मग त्याचे जे रोपे असतात, आता पळस आहे किंवा अन्य जे सहज रुजून येणार आहेत, मग ते मी दरवर्षी कुणाला तरी बोलावून माझ्याकडे जास्त झाले की ते देत असतो, ते लावायला उद्युक्त करत असतो. हे काम चालू असतं. ज्यांची इच्छा असेल त्यांनी यावं, त्या पद्धतीचं मार्गदर्शन किंवा ज्याला कोणाला गरज आहे त्याला ते करू शकतो. कुठे झाडं मिळतील किंवा कशी लावायची ह्याचंही आम्ही करत असतो. अनेक लोक ज्यांना याच्यात इच्छा आहे ते येत असतात. त्या पद्धतीचंही काम आपण तिथे चालू आहे. कारण आपण जर मला ऋग्वेद नुसता म्हणता येतोय यापेक्षा मला तो जर जगता आला तर मला जास्त आनंद होईल. ऋग्वेद जगता यावा म्हणजे हा एक वेगळ्या चराचरातल्या ज्या आपल्या जाणीवा आहेत, ऊर्जेच्या जाणीवा आहेत, देवाच्या जाणीवा आहेत, त्याबद्दल आपण फार विस्तृतपणेच हे झालं आहे. आणि त्याच्यानंतर सुज्ञ प्रेक्षक आणि सर्वच प्रेक्षकांना याचं एक फार छान मार्गदर्शन झालं. आणि या दरम्यान आता आपण वेगळ्या चित्रीकरणात हा तुमचं आपलं उत्तर चालू असताना बोलणं चालू असताना दाखवूच की जो हनुमान, प्रभू हनुमानाची ही माझ्या मते सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आपली सर्वात उंच प्रतिमा आहे जी, ती संकल्पना कशी होती. आणि तो आपण इथेही बसलो, तिथूनही त्यांचं दर्शन अगदी व्यवस्थित होतं आहे आणि ते बहुतांश इथे सगळीकडून होतं. मग ते हे सामर्थ्याचं म्हणजे आपण हा रामदासी विचार कसा आला? नाही, मुळात कसं आहे, हनुमान हा वेगळ्या अर्थानं म्हणजे मी त्याच्याकडे बघतो. शक्तीची देवता तर आहेच ती, म्हणजे हनुमान हा शक्तीची देवता आहे. पण हनुमान हा वायुसूत ज्याला म्हटलं जातं, पवनसूत वायुसूत म्हणजे, आणि प्राण आत्ता आपण बसलो आहे, आपल्यात प्राणची चेतना आहे म्हणून आपण आहोत. मग हे जे प्राण आहेत, पंचप्राणांचं जे शरीरामध्ये समतोल, पण मगाशी जसं म्हटलं, कारण पिंडी ते ब्रह्मांडी जे बाहेर असतं तेच आपल्या शरीरामध्ये असतं. मग ही पंचभूतांचं जे मगाशी तुम्हाला सांगितलं ते जर बाहेरचं समतोल जो असतो, तसाच आपल्या आतमध्ये सुद्धा पंचमहाभूतं कार्यरत असतात शरीरामध्ये. मग त्यातलं जरी एखादं पंचभौतिक
जे हे आहे इनबॅलन्स आला त्यालाच रोगी होणं म्हणतात. शरीरातल्या पंचतत्वांपैकी एखादं तत्त्व डळमळीत होणं म्हणजेच रोग निर्माण होणं. मग बाहेरची पंचतत्व आणि आतली पंचतत्व यांचा समतोल साधला तर आपल्याला निरोगी राहता येतं. मग हे मी याचा शिवाजी युनिव्हर्सिटीला आजीवन अध्ययन विभागाला मी 1 वर्षाचा नॅचरोपॅथीचा कोर्स केला याकरता. तिथे मी हे सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. मग हे करत असताना जो हनुमान आपण जो म्हणतो हा पंचप्राणांचा एक आदर्श मानला जातो. कारण त्याला बघा सगळ्या सिद्धी त्याला प्राप्त आहेत. तो लहान होतो, मोठा होतो, कोटीच्या कोटी उड्डाणे, त्याच्यात ती शक्ती आहे. म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी हनुमानाविषयी आपण ऐकतो त्या आपल्या शरीरामध्ये जशाच्या तशा आपण बघू शकतो. अपानवायू खालच्या दिशेनं प्रवास करतो, प्राणवायू वरच्या दिशेनं प्रवास करतो, समान वायू आहे तो तुमचे सगळं रक्ताभिसरण किंवा ह्या सगळ्या म्हणजे अशी ती पंचप्राणांचा जो आपण उल्लेख करतो तो सगळा या हनुमंत त्याचं प्रातिनिधिक स्वरूप आहे. त्यामुळे प्राण नसेल तर आपण जगूच शकत नाही. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मी त्या देवराईमध्ये प्राण प्रतिष्ठापना केलेली आहे. फार छान. आपण हा नंतर तो म्हणजे ह्या दरम्यान प्रेक्षक बघूच शकले असतील. आता थोडा बदलत्या जगात म्हणजे आता हा तुमचा प्रवास इतका सहज आहे म्हणजे तो सहज झालेला नाही आहे पण तुमचं व्यक्तिमत्व हे इतकं सहज आहे आणि कुठेही तुम्ही सिंधुदुर्ग जिल्हा असेल, मालवण तालुका असेल, आचरा असेल किंवा महाराष्ट्रातही तुम्ही जे कुठेही जाता तिथे सहज तुम्ही मिसळता किंवा लोक तुमच्याशी मिसळतात. म्हणजे ही जी खिलाडू वृत्ती जी म्हणता ही खिलाडू वृत्ती कशी ते चैतन्य कसं काय डेव्हलप झालं? नाही, मुळात कसं आहे, मी जसं म्हटलं की ज्याला अध्यात्म कळतं त्याला मिसळणं किंवा सगळ्यांशी एकरूप होणं हे नक्कीच अवघड नसतं. कारण जो निसर्गात रमतो तो कुणातही रमू शकतो. कारण जे निसर्गातलं तत्त्व आहे जे तुमच्यात आहे तेच माझ्यात आहे याची एकदा जाणीव झाली की मग मला 6 वर्षाचं छोटी मुलं असतील किंवा 80 वर्षाचे आजोबा असतील, मला कुठल्याही विषयावर गप्पा मारायला आवडतात आणि त्यांच्याकडून जर काही घेण्यासारखं असेल तर ते नेहमी मला घ्यायला आवडतं. त्यामुळे देवाणघेवाण ही जी असते, कारण जसं म्हटलं जातं की एखादा गुरु असतो, तो गुरु असतो तेव्हा त्याच्यातलं शिष्यत्व कायम जागृत राहायला लागतं. कारण त्याला त्याचा अभ्यास वाढवल्याशिवाय दुसऱ्याला शिकवताच येत नाही. त्यामुळे आम्ही जरी पौरोहित्य करण्याच्या निमित्तानं म्हणा किंवा अनेक लोक प्रश्न विचारत असतात, मग तो प्रश्न विचारण्यासाठी आम्हाला नेहमी सतर्क राहावं लागतं. आम्हाला नवीन नवीन काही गोष्टी शिकत राहाव्या लागतात. मग त्या शिकत राहायच्या, मग जसं आपण माहिती की दत्तगुरूंचे 24 गुरु होते, स्वतः जो जगाचा गुरु आहे त्याचे 24 गुरु होते. मग तसं कुणाशीही बोलताना, कुणाशीही संपर्कात येताना त्याच्यातलं जे काही चांगलं आहे ते शोधून घेण्याचा प्रयत्न करत आपण राहिलो तर जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो तरी सगळे आपले मित्र होऊ शकतात. खूप छान. आणि या दरम्यान एक छोटासा प्रश्न आता बोलताना आला, म्हणजे याचं उत्तरही मिळालेलं आहे मला, पण तरी एक थोडासा इलॅबोरेटली आपण एक त्याच्यावर बोलूया की जेव्हा उद्योजकता सुरू होते किंवा खास करून जेव्हा आपण मंगल कार्यालय किंवा आपल्या परिसरातले हे उद्योग त्याला थोडा स्लॅक येतो कधीतरी, काही स्लॅक असतो. मग आता तुमच्याकडे वेगळी व्यवधानं आणखीन आहेत त्यामुळे तुम्हाला तो स्लॅक कदाचित थोडासा एक ब्रेकही बरा वाटत असेल. पण अशा वेळी जे त्यांचा एकच तो आहे बिझनेस, म्हणजे हाच नाही कुठलाही असेल कोणाचा, तेव्हा तो स्लॅक येतो त्याच्यावर आध्यात्मिकरित्या मानसिकरित्या मात कशी करावी? सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की अध्यात्म आणि व्यवसाय हे असं फार काही वेगळं नाही. मी याच्यावर उदाहरण देऊन तुम्हाला स्पष्ट करू शकतो. हे अगदी साधी गोष्ट घ्या. आपण याच्यात म्हणतो की आरोपसुद्धा कधी कधी केला जातो, चेष्टा केली जाते, हा हे ब्राह्मण आहे त्यांचं सोवळं जास्त असतं वगैरे. पण आज मला सांगा, गेले आता मुंडेसाहेब आल्यापासून जे काय आता अन्नसुरक्षेविषयी चाललं आहे, स्वच्छतेचं मागे ते लागलेले आहेत, योग्यच केलेलं आहे त्यांनी.
म्हणजे किचनमधली सुरक्षा, स्वच्छता असेल, काय असेल, ॲप्रन घालून जायचं. हां, शुचित्व पाहिजे. मग हेच अध्यात्मात असतं ना. एखाद्या महत्त्वाच्या ठिकाणी व देवाचं ठिकाण किंवा आपलं स्वयंपाकघर हे पहिल्यापासूनच पवित्र असायला हवं, ही भावना आपल्या अध्यात्मातच आहे. त्यांनी काही वेगळं असं काही केलेलं नाही आहे. पण ते सांगावं लागतं लोकांना. आता नियम काढावा लागतो, हे दुर्दैव आहे. मग आता तो नियम काढला, 2 लाख रुपये दंड करणार म्हटल्यावर सगळ्यांनी आपापल्या स्वच्छता करायला घेतल्या. असं का करावं लागतं? दुसरी गोष्ट, मगाशीच मी तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, देवाच्या घरचा करू नको साठा, प्रारब्धाचा भोगावा लागे, असा एक अभंग आहे. आज अन्नसुरक्षेच्या याच्यात आज मुंडे साहेबांनी काय नियम काढला आहे? अपेक्षेपेक्षा म्हणजे गरजेपेक्षा जास्त साठा करू नका, आज नियम काढला. मग तुकाराम महाराजांनी किती वर्ष अगोदर सांगून ठेवलं आहे, गरजेपेक्षा जास्त साठा करण्याची गरज नाही, जेवढं आवश्यक आहे तेवढंच घे, आनंदी राहशील. आता तुम्ही जो प्रश्न विचारलात की स्लॅक येतो त्याच्यावर त्यावेळेला काही काढण्यापेक्षा सुरुवातीलाच जर नियोजन चांगलं केलं, हा स्लॅक येणार हे मला माहिती आहे. मला बाबा आता जून सुरू झाला की दसऱ्यापर्यंत एक 3 महिन्याचा स्लॅक आहे. मग मला त्या 3 महिन्यांचं नियोजन बाकीच्या 9 महिन्यात करून ठेवायचं आहे आधी. याची तुम्हाला अगोदर जाणीव असेल तर हे 3 महिने तुम्हाला जड जात नाही. त्या 3 महिन्यात जर तुम्ही काही वेगळं करायला गेलात किंवा मग ते टेन्शन येणार, अस्थिर व्हायला होतं. मग त्यापेक्षा वर्षाचं नियोजनच तुमचं चांगलं असलं पाहिजे. आणि मग तो जर विश्वास तुम्हाला असेल की ह्या 9 महिन्यात मी 12 महिन्यांचं मला नियोजन करायचं आहे, तर मग ह्या 3 महिन्याचं जड जाण्याचं कारण नाही. खूप छान. नुसतं अंदाजपत्रक नाही तर तुम्ही घरंदाज पत्रकच कसं असावं, एकंदरच आपल्या आर्थिकसुद्धा आणि बाकीच्या गोष्टीसुद्धा ज्या आपण आहेत, जे जीवन जगणं आहे. आता आपल्या या 5वा वर्धापन दिन आपण आपली सिंधुनगरी न्यूजचा जो आहे त्यानिमित्त आपण ही मुलाखत, त्याचा औचित्य साधून ही मिळालेली एक खूप वेगळी मुलाखत ही अशी आता ठरलेली आहे. आणि आपण आपला वेळ दिलात, म्हणजे तुमचं व्यस्त शेड्यूल, मी व्यग्र शेड्यूलसुद्धा जाणतो, आणि त्यातून आपण वेळ दिलात म्हणून आम्हा सर्वांच्या वतीनं आणि प्रेक्षकांच्या वतीनं सुद्धा तुमचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद. मलासुद्धा चांगली संधी मिळाली आपल्यामुळे. आणि आपल्या चॅनलला आमच्या डॅफोडिल्स रिसॉर्ट, मांगल्यमंगल कार्यालय आणि यशप्रभा ग्रुप या सगळ्यांतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. तुमच्या सगळ्या कार्यात उत्तमोत्तम यश तुम्हाला मिळत जावं अशी परमेश्वरचरणी प्रार्थना. खूप धन्यवाद. आता आपण निलेशजींच्या आचरा मालवण किंवा आचरा मालवण असा म्हणलात आपण मार्ग, त्याच्यावर डॅफोडिल्स रिसॉर्ट म्हणजे अगदी लागूनच आहे त्याला, आणि मंगल कार्यालय, यशप्रभा मंगल कार्यालय हे इथे आहे. फार अशा ठिकाणी बसूनसुद्धा आपल्याला एक थोडा संवाद साधता येणं आत्ता, हे सुद्धा एक औचित्य मिळालं, भाग्य मिळालं. सर्व प्रेक्षकांना ही मुलाखत पाहिली आणि आपण जाणून घेतले ते निलेश सरजोशी यांचे विचार, आणि आपण ही मुलाखत पाहिलीत म्हणून सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.